जाऊ दे आता, तू आवरून घे, आपल्याला शाळेत जायचंय ना. कोण आहे यमुना भाई? सांग तिची गोष्ट. अगं वेदा, यमुना भाई नाही, यमुना बाई. आणि गोष्ट नको रे बाबा, ती गोष्ट खूप डेंजर आहे. हा तिची गोष्ट. प्लीज सांग ना. अगं वेदा, मला माहिती आहे यमुनाबाईची गोष्ट, आणि ती पण खरी खरी. पण आता नाही सांगणार तुला. हा चल पटकन आवरून घे, आपल्याला शाळेत पण जायचंय ना. आता बस पण येईल. चल 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 लवकर, बस येईल आता. ये. अंबिकाची आठवण आहे. तू जरी अंबिकाची प्रत्येक वस्तू या घरातून बाहेर काढून फेकलीस तरी या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, कणात, माझ्या मनात अंबिकाच्या आठवणी कायम राहणार आहेत. त्या कशा बाहेर जाते? आय नो. अंबिकाला विसरणं कठीण आहे, पण अथर्व आपल्या दोघांचं लग्न होणार आहे. या नात्याने तरी तू या मागण्या मला देऊ शकतोस. ह्या लग्नात मला फारसा इंटरेस्ट नाही, पण हे लग्न वेदासाठी करतोय कारण की तुझं वेदावर प्रेम आहे आणि वेदाला एका आईची गरज आहे. यू नो दॅट. आय नो, आय अंडरस्टँड. तुझं जरी दुसरं लग्न असलं तरी माझं पहिलं आहे ना. आणि प्रत्येक मुलीची लग्नाविषयी काही ना काहीतरी अपेक्षा असते. माझी पण आहे. मलाही वाटतं की माझं लग्न छान थाटामाटात साजरं व्हावं, पण त्याहून जास्त माझी एवढीच अपेक्षा आहे, एवढंच की तू मला आपलं मानावंस. प्लीज अंडरस्टँड. हे लग्न माझ्यासाठी फक्त एक कॉम्प्रोमाइज. ठीक आहे, माझ्या वेदासाठी मी सारं काही सहन करेन. इट्स ओके. बाबा, सॉरी, मी नंतर येतो. नाही बाबा, इट्स ओके. हां, आपण बोलू शकतो. प्लीज या ना. नक्की. हो बाबा, प्लीज या. अथर्व, एक सांगतो, ऐकशील तू? बाबा, तुम्हाला माहिती आहे मी तुमचं सगळंच ऐकतो. अथर्व, माझ्यासोबत जरा वेळ घालव. जर्मनीला नको तूस. बाबा, जर्मनीचं काम महत्त्वाचं आहे. ऑफकोर्स महत्त्वाचं आहे. अथर्व, आता ना एक बाप म्हणून मी तुझ्याशी नाही बोलत आहे. लेट्स हॅव अ मॅन टू मॅन टॉक. आज तू ज्या जागी उभा आहेस ना अथर्व, त्याच जागी काही वर्षापूर्वी मी उभा होतो. असं म्हणतात की प्रत्येकजण आपापलं नशीब घेऊन जन्माला येतो, पण नियतीनं तुझ्या आणि माझ्या नशिबात एक समान रेष उमटवली. सप्तपदीच्या वेळेस आयुष्यभर सोबत करण्याचं दिलेलं वचन मोडून तुझी आई निघून गेली. अंबिकाचंही तसंच झालं. माझ्यासमोर तू आणि अनन्या दोघंही होतात, तुझ्यासमोर वेद आहे. मी माझ्या मुलांसाठी म्हणून दुसरं लग्न केलं अथर्व. तू वेदासाठी करतोय, पण तरी तुझ्या आणि माझ्यात एक फरक आहे. मी मंजिरीचा जसा पूर्णपणे स्वीकार केला ना, तसा तू मायाचं नाही करत आहेस. मी परिस्थितीला जसं पूर्णपणे स्वीकारलं तसं तू स्वीकारत नाहीस. बाबा, जे काही चालू आहे ते मी केलं एक्सेप्ट.
तू ॲक्सेप्ट केलंयस असं तुला वाटतंय कारण तू फक्त स्वतःचा विचार करतोयस. आय नो अथर्व, संसारात तुझ्यासाठी नवीन नाहीये, पण तुझ्या नवीन जोडीदारासाठी तर आहे ना. तिच्यासाठी नवीन संसार, त्यातल्या गमती, त्यातले अनुभव, हे सगळं खूप हवंसं वाटणार आहे. मग तिचा हा आनंद हिरावून घेण्याचा अधिकार खरंच आपल्याला आहे. मनमोती अथर्व, दुसरं लग्न हे फक्त कॉम्प्रोमाइज नसतं. एका नवीन आयुष्याने आपल्याला दिलेली ती एक नवीन हाक असते. तो ये मायाच्या हाकेला साथ तर देऊन बघ. मला माहिती आहे हे सांगणं खूप सोपं आहे, पण तरीही सांगतोय की जे काय घडलंय ते मागचं सगळं विसरून जा अथर्व, जसं मी विसरलोय तसं. तर आणि तरच तुझं आणि तुझ्या लाडक्या वेदाचं आयुष्य सुखी होऊ शकतं. हा, मला कळतं तुम्ही जे काय बोलताय. पटतंय? पटतंय मला. माया वेदासाठी एवढं सगळं करते आणि मी मायाला अवॉइड करतो. मी यावर काहीतरी सोल्युशन काढतो. एक अगदी सोपं सोल्युशन सांगू. तिला डिनरला घेऊन जा, शॉपिंगला घेऊन जा.